नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. आज एका संवेदनशील महत्वाच्या विषयावर गांभीर्यानं बोलण्यासाठी आपण आलो. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाची लढाई आता मुंबईकडे नेण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे आता मुंबईचा प्रवास सुद्धा पायी करायचा आहे आणि लाखो मराठा समाज त्यांच्या सोबत जाणार आहे असा त्यांचा दावा आहे. आता मराठा आरक्षणाची लढाई अशा एका निकराच्या क्षणावर येऊन ठेपलेली आहे की जिथे महाराष्ट्रात काहीही घडू शकतं असं अनेकांना वाटतंय. मुळात आता मनोज जरांगे यांच्या या सगळ्या आंदोलनाच्या विषयी अनेक जण अनेक प्रश्न उपस्थित करू लागले. मला त्या आरोपांच्या वरती जायचं नाही आहे जे सोशल मीडियाच्या मधून चालू आहेत, कारण तशा आरोपांना फारसा अर्थ असतो असं मला तरी वाटत नाही. पण काही लोकांनी जे मुद्दे उपस्थित केलेत ते फार महत्वाचे आहेत. मुळात जरांगेंचं आंदोलन हे आता मूळ मुद्द्यापासून दूर गेलं आहे आणि एक नवाच मुद्दा निर्माण झाला आहे असा दावा असणारी मंडळी सुद्धा आहे आणि हे अनेक जण बोलत आहेत. त्यावर आपण स्वतंत्ररित्या भाष्य करणार आहोतच. आता याच विषयावर माझ्यासोबत बोलायला मराठा आंदोलनातील, आरक्षण आंदोलनातील, नुसतं मराठा आंदोलन नाही, आरक्षण आंदोलनातील एक असे व्यक्ती आहेत ज्यांनी आपली लढाई कायदेशीर मार्गाने लढली आहे, सरकार दरबारी मांडली आहे, त्या लोकांच्या समोर मांडली आहे जे निर्णय घेणार आहेत. जरांगेंचं आंदोलन चालू झाल्यावर सुद्धा जरांगेंचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी बाजू मांडली आहे आणि आता त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळं एकूणच आंदोलनाची दिशा जराशी वेगळ्या मार्गावर चालली आहे. आपण त्यांच्याशीच बोलूया. उगाच माझं म्हणणं आणि त्यांचं म्हणणं यात फरक नको यायला. त्यांनाच विचारूया. स्वागत करतो मी किशोरजी चव्हाण यांचं. नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे. आपल्या लढाईविषयी, आपल्या कामाविषयी संपूर्ण महाराष्ट्राला याची जाणीव आहे, मराठा समाजालाही जाणीव आहे. मुळात तुमचा दावा म्हणजे जसा वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी दावे असतात तशी मराठवाड्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीचा तुमचा एक दावा होता. तो नेमका काय होता? सर्वांना जय शिवराय. आमचा दावा म्हणण्यापेक्षा आम्ही जे सातत्य ठेवून काम करत होतो, आमचं म्हणणं काय होतं की मराठवाड्यातील मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण महाराष्ट्र सरकारने परत आम्हाला द्यावं. आता कसं हक्काचं? हे हक्काचं कसं आहे म्हणजे हाच आपल्या समाजात गैरसमज आजच्या मुलाखतीतून दूर व्हावा हे आम्ही अपेक्षा करतोय. की हक्काचा हा शब्द आम्ही का वापरला की हा मराठवाडा पहिले हैदराबाद स्टेटचा भाग होता. बरोबर. नंतर आपण 1960 ला इथे आलो भाषा प्रांत. त्याच्यापूर्वी भारतातील पहिलं भाषा प्रांत राज्य निर्माण झालं 1953 ला. आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. बरोबर. तर आम्ही पहिले हैदराबाद स्टेट, निजाम, हैदराबाद स्टेट आणि आंध्र प्रदेश आणि कालेलकर आयोग असेल, हैदराबाद स्टेट असेल किंवा आंध्र प्रदेशमध्ये असेल, इथे आम्ही मराठा म्हणून ओबीसी समावेश होऊन आम्हाला आरक्षण होतं. आजही आंध्र प्रदेशमध्ये मराठा समाज म्हणून ओबीसीत आम्हाला आरक्षण आहे. आम्ही ह्या महाराष्ट्रात 1 मे 1960 ला आलो नसतो तर आजही आम्हाला मराठा म्हणून ओबीसीत समावेश होऊन आरक्षण 53-56 पासून आम्हाला मिळालं असतं, कारण पहिलं राज्याची निर्मिती आंध्र प्रदेशची आहे. बरोबर. आपण संयुक्त महाराष्ट्र झाला, भाषा प्रांत रचनेत आलो, मराठी भाषक म्हणून आम्ही आलो. मध्य भारताचा भाग नागपूर आम्ही इथं येताना मराठवाडा विनाघाट आणि नागपूर करार करून आपण महाराष्ट्रात आलो. बरोबर. हे आल्यानंतर महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण होते. यांनी एक हाऊसमध्ये पण भाषण दिलं होतं 62 किंवा 63 ला की बाहेर राज्यातून आलेले जे आमच्या राज्यात आलेले लोक आहेत, प्रदेश आहेत, त्यांच्या अधिकाराला बाधा येणार नाही, त्यांना आम्ही त्यांचे अधिकार तर ठेवूच, अजून अधिकार आम्ही त्यांना बहाल करू, अशातलं हाऊसमधलं संभाषण आहे. आणि मी सगळ्यांना एक विनंती करतोय की फक्त मराठेच आले का इथे? अजिबात नाही. आंध्र प्रदेशमधून, हैदराबाद स्टेटमधून, निजामातून जो भाग महाराष्ट्रात आला, मराठवाडा, आजचा मराठवाडा धरू आपण, जे पहिले 5 जिल्हे होते, आज आपण 8 जिल्हे झालेलो आहोत. हे जे 5 जिल्ह्यातले आले ते का मराठेच आले का? सर्व जाती धर्माचे लोक आले इथे. SC असेल, ST असेल, OBC असेल. ह्या महाराष्ट्र सरकारने SCना ह्या महाराष्ट्र आल्यानंतर त्यांचा प्रवर्गात गेला, STला त्या प्रवर्गात गेला, OBCला त्यांच्या OBC प्रवर्गात घालून दिलं. फक्त मराठा समाजाला OBCत न घेता अलिप्त ठेवलं आणि त्याचं कारण आम्हाला आजपर्यंत माहिती नाही आहे.
यशवंतराव चव्हाण पासून तर आजचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे, की आम्हाला गाळलं का? आम्ही तिथं बॅकवर्डच्या लिस्टमध्ये असताना तुम्ही आम्हाला एका रात्रीत फॉरवर्ड काय केलं? कोणती समिती नियुक्ती केली? कोणता आयोग निर्माण केला? आणि हा आमचा 62 पासूनही आपण 61 पासूनही धरलं तर 63 वर्षापासून हा मराठा समाजावर मराठवाड्यातील अन्याय आहे. आणि म्हणून हे आंदोलन चालू आहे. एक लक्षात घ्या, इथं किशोर चव्हाण, मनोज जरांगे किंवा कोणताही नेता नाही, ही आमची खतखत आहेत की आमच्यावर अन्याय झालेला आहे. 63 पासून आमचा जो अधिकार होता तो आम्ही अधिकार न मिळाल्यामुळं आमच्या मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक, नोकरीचं नुकसान झालेलं आहे. मी आज तुमच्या मुलाखतीतून सांगतोय, सर्वात मोठ्या आत्महत्या मराठवाड्यात ज्या काही झालेल्या आहेत सर्व शेतकऱ्यांच्या 90% मराठा समाजाचे झालेले आहे. आणि हा साहजिक आहे, तो शेतकरी वर्ग तोच आहे, हा, आणि मेजर शेतकरी वर्ग तोच आहे. बिलकुल तुम्ही ते म्हणतात. आणि आपल्या विभागीय आयुक्त, मागचे जे विभागीय आयुक्त होते त्यांनी अहवाल दिला आणि त्याच्यात ती आकडेवारी आलेली आहे. हा अन्याय मराठवाड्यातील मराठा समाज सहन करतो. म्हणून ह्या जे काही उग्र आंदोलन होतंय हे स्वरूप महाराष्ट्र सरकारने समजून घ्या, म्हणून हे आंदोलनाची आमची भूमिका चालवली आहे. मग आतापर्यंत जी तुम्ही मागणी करत आला आहात ती तीच होती. आता जरांगेंच्या आंदोलनातही मागणी त्याच स्वरूपाची होती, कारण तुम्ही बैठकीला गेलेले होतात जरांगेंचे प्रतिनिधी म्हणून. हो. तो प्रकार काय होता? नाही, आमची सुरुवातीची मनोज दादाची, जरांगेची किंवा आमची मागणी एकच होती की मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. हे आंदोलन चालू झालं, पहिले साष्ट पिंपळगाव झाला, नंतर भांबरीला झालं, नंतर वडीकाळ्याला झालं, नंतर आंतरवालीला झालं. या सगळ्या आंदोलनाचे आम्ही साक्षीदार आहोत. आणि आज मुलाखतीतून सांगतो की मनोज बरोबर आम्ही जे खोपरटीच्या आरोपीला मनोजच्या संघटनेने जे काही हल्ला केला होता त्यांच्या तेव्हापासून रात्रंदिवस सुख दुःखात आम्ही मनोज दादांच्या सोबत आहोत. पण हे आंदोलन वडीकाळ्याला ज्यावेळेस मनोज दादा उपोषणाला बसले आणि मनोज दादांनी मला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला, काय तारीख असेल ती 4 फेब्रुवारीची होती. 3 फेब्रुवारीला माननीय मुख्यमंत्र्यांचा फोन आला मनोज दादांना की तुमचं शिष्टमंडळ आम्हाला तुम्ही यावं, चर्चा करावी. मग मनोज दादांनी काय केलं, वडीकाळ्याचं एक शिष्टमंडळ घेतलं गावकऱ्यांचं आणि मला फोन केला 3 तारखेला रात्री 8-9 वाजता तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या चर्चेत जावं लागेल. आणि मी गेलो आणि त्या 4 फेब्रुवारीच्या चर्चेत आम्ही ही सविस्तर भूमिका टाकली. मी अजून एक सांगतो की सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचे दरवाजे बंद केलेले आहे. स्पष्ट त्यांनी नाकारलेलं आहे. सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाज मागास नाही म्हणून आम्ही आरक्षण देत नाही, आणि ही सत्य परिस्थिती आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या पुढे कोणी नाही, आणि हा निर्णय आम्ही मान्य केला. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याच्या त्या दिवशी, कोणत्या 4 फेब्रुवारीच्या मुख्यमंत्र्यांनी इतकी छान मिटिंग घेतली. ॲडव्होकेट जनरल होते, सर्व मुख्य सचिव, सर्व विभागाचे सचिव, मुख्य सचिव हे सगळे अधिकारी होते. सगळे कलेक्टर जे होते ते व्हीसीवर होते, विभागीय आयुक्त व्हीसीवर होते. आणि सुंदर मीटिंग आमची झाली. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस पुनर्याचिका होती मराठा आरक्षणाची सुप्रीम कोर्टात. क्युरिटी पिटिशन नाही, पुनर्याचिका. मग पहिलेच मुद्दा मुख्यमंत्र्यांनी पुनर्याचिकाचा घेतला आणि महाराष्ट्र शासन काय काय तयारी करताय अधिकाऱ्यांची माहिती घेतली. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी एवढा शब्द दिला की आपण हरीश साळवे आपण तिथं लावतोय. मग हे सगळी माहिती दिल्यानंतर आम्हाला त्यांनी एक प्रश्न विचारला की तुमचं मराठा आरक्षणावर आता अजून काही म्हणणं असेल तर ते आपण घेऊ आणि सुप्रीम कोर्टात ते काही पुढं रूपरेषा ठरवूया आपण. आम्ही सांगितलं साहेब, मुख्यमंत्री महोदयांनी हरीश साळवे साहेब लागतात आणि ज्या काही प्रोसिजर असतात त्या करतायत, कारण आम्ही सगळे आयोग पाहिलेले, सगळ्या मुख्यमंत्र्यांवर बसलेलो आहे. आणि ह्या सगळ्या प्रोसेस काय असतात, मागणी काय असते, सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत केलं, अभिनंदन केलं. पण त्यावेळेस आम्ही सांगितलं की साहेब, इथं आज तुम्ही जे सुप्रीम कोर्टाचं पुनर्याचिकेत जे काही सांगतायत ते आम्ही स्वागत केलेलं आहे, त्याबद्दल आमचं दुमत नाही, तुमचे आभार मानतो. पण आज आम्ही इथं आलेलो आहे की मराठवाड्याचा एक मुद्दा आम्ही घेऊन आलेलो आहे. आणि मग ही पार्श्वभूमी आम्ही सगळी सांगितली त्यांनी. हैदराबाद स्टेटमध्ये असताना आरक्षणात होतो, कालेलकरमध्ये, आंध्रामध्ये, तिथं आम्ही आरक्षणात होतो. तो आरक्षणाचा अधिकार आम्हाला पुन्हा बहाल करण्यात यावा. आता त्या चर्चेत सुप्रीम कोर्टाची एक अडचण होती, कारण अनेक वर्षातून मी स्वतः काम करतोय. म्हणजे मागणी करणं, प्रशासन करणं, हायकोर्ट असेल, मुंबई हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टी मला समजतात. म्हणून मराठवाड्यातील मराठा समाजाची ओबीसी समावेशाची मागणी करताना मला वाटलं काहीतरी अडचणी येतील. पण त्याच मागणीत आमची दुसरी मागणी होती की मराठवाड्यातील मराठा समाजाला कुंभी जातीचं प्रमाणपत्र द्या. ही मागणी सपशेल मी त्या मीटिंगमध्ये ठेवली. आणि फक्त मागणी नाही केली, मागणी करून त्या गोष्टीला संदर्भ काय आमच्याकडे ते दिले. तर पहिला संदर्भ दिला 1901च्या जातीच्या जनगणनेचा. आता आरक्षण हे जातीच्या जनगणनेच्या आधारावरच आपल्याला मिळालेलं आहे, हे जग जाहीरच आहे.
दुसरं 1909चं गॅजेट आम्ही दिलेलं आहे निजामाच्या काळात. हे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे, आमचे काही नाही आहे. आणि हे सगळे कागदपत्र आयोगाने महाराष्ट्र सरकारला दिले, महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारले म्हणून आरक्षण दिलेले आहे. तर इथं मुद्दा काय आला, मराठवाड्यातील मराठा जातीचा कुंभी जात प्रमाणपत्र द्या. माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय की आज हा नवीन विषय आलेला आहे आणि यात शासन काहीतरी सकारात्मक निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय देईल म्हणून. ही मिटिंग झाली 2.5 तास. त्यानंतर 16 मार्चला माननीय मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात घोषणा केली की मराठवाड्यातील मराठ्यांना नोंदी सापडतील त्याप्रमाणे नाही, जे तुम्ही मागणी केली मराठ्यांना कुंभी जात प्रमाणपत्र देण्यासाठी एक समिती नियुक्ती केली. त्या समितीचे अध्यक्ष ते मुख्य सचिव महसूलचे त्या काळचे नितीन करीर होते आणि विभागीय आयुक्त सर्व आपल्या मराठवाड्याचे जिल्हाधिकारी सदस्य होते. अशी एक समितीची घोषणा केली त्यांनी 16 मार्चला. आणि त्यानंतर ती समिती निर्माण झाली आणि त्या समितीची मुदत संपणार 90 दिवसाची माननीय मुख्यमंत्र्यांनी मुदत दिली. ती मुदत संपली 29 ऑगस्ट 2023ला. यात मध्यंतरी काय झालं की आम्ही त्या समितीकडे भेटून आलो. नितीन करीर साहेबांवर आम्ही भेटलो त्यांच्या ऑफिसमध्ये. मी येतो, मनोज दादा होते, श्रीराम कुरणकर होते. की आम्ही त्या समितीला भेटलो, साहेब तुमची नियुक्ती झालेली आहे अध्यक्ष म्हणून आणि आम्हाला तुम्ही बोलवा, आम्हाला बाजू मांडायची. ते म्हणे बिलकुल तुम्हाला बोलवल्याशिवाय एक पाऊलही पुढे जाणार नाही. पण त्यानंतर काय झालं, राष्ट्रवादी काँग्रेस आपली ह्या सरकारमध्ये एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर काय झालं, नितीन करीर चालले गेले नियोजन विभागाकडे, दादांच्या खात्याकडे, आणि ते खातं रिकामं राहिलं. त्याच्यामुळे तिथं कुणालाच काम करता नाही आलं. म्हणून या समितीने काहीच काम केलं नाही. मग आपलं मनोज दादाचं आंदोलन चांगल्या प्रमाणे चालू होतं, समाजाचा प्रतिसाद चांगला भेटला. मग मनोज दादाने पुन्हा पाठवलं 8 सप्टेंबरला पुन्हा शिष्टमंडळ पाठवलं. त्याच मनोज दादाने मलाच पाठवलं, बाकीचे सहकारी होते त्यांना पाठवलं आणि पुन्हा आम्ही तोच मराठवाड्याचा मुद्दा मांडला. मग त्या मीटिंगमध्ये देवेंद्रजी फडणवीस होते, आपले मुख्यमंत्री होते, रावसाहेब दानवे होते, महसूल मंत्री आपले विखे पाटील होते आणि संबंधित अधिकारी पकडे. अरे आमचं शिष्टमंडळ ही त्या दिवशी पुन्हा ह्या चर्चा झाल्या आणि आम्ही म्हणलो मराठवाड्याला तुम्हाला न्याय द्यावाच लागेल. मग आता मी त्या दिवशी हे सांगितलं माननीय मुख्यमंत्र्याला की साहेब तुम्ही समिती तर नियुक्त टाकली, पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला, मंत्र्याला किंवा अधिकाऱ्याला ही जबाबदारी दिली की त्याचा पाठपुरावा करायचा. आणि ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की मी समिती नियुक्ती केली, माझं दुर्लक्ष झालं, काही काळजी नको करा, आपण अजून प्रयत्न करूया. मग ते शिष्टमंडळ आल्यानंतर न्यायमूर्ती शिंदे कमिटीची समिती निर्माण झाली. मग ही कमिटी कुणासाठी होती, मराठवाड्यातील मराठा जातीला कुंभी जात प्रमाणपत्र द्या आणि आम्ही जे दस्तऐवज दिले होते त्यांना त्या व्यतिरिक्त अजून दस्तऐवज शोधा, ही शासनाची चांगली भूमिका निर्माण झाली. आणि त्या शिंदे कमिटीने चांगल्या प्रमाणे काम केलं आणि नोंदी सापडायला लागलेल्या. म्हणजे जे शक्य नव्हते, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचे दरवाजे बंद केल्यानंतर, सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण ती मांडणी केल्यानंतर सरकारने प्रतिसाद दिला आणि प्रशासनाने प्रतिसाद दिला. म्हणून आपल्याला मराठा किती सर्टिफिकेट मिळाले ते कोणाशी झालं का इथे आता संख्या, मनोज दादा तर म्हणतो 55 लाख 54 लाख नोंदी सापडल्या. हे सत्य आहे, नोंदी सापडलेल्या. पण इथं दुर्दैव काय झालं, आमचं मराठवाड्याचं पुन्हा दुर्दैव आड आलं. मराठवाड्याच्या आजच्या नोंदी सांगतो 4 दिवसाच्या पूर्वीच्या नोंदी आहे आमच्याकडं. 35 हजाराच्या आतमध्ये आमच्या नोंदी सापडलेल्या मराठवाड्याच्या. 35 हजारापैकी किती प्रमाणपत्र वाटले, 3,500 धरूया. आता हे 3,500 प्रमाणपत्र वाटले, समजा ही चांगली गोष्ट आहे. पण ज्यावेळेस आम्ही बारकाईने समाजाचं काम करत असताना सुद्धा व्हॅलिड याच्यातले किती झाले, माझ्या माहितीच तो 100 सुद्धा व्हॅलिड झालेला नाही अजून. मग मराठवाड्याचा विषय आहे आणि हा मराठवाड्याचा विषय असताना सुद्धा आमच्या नोंदी कमी सापडल्या आणि बाहेरच्या का जास्त सापडल्या की बाहेरच्या ऑलरेडी मराठा समाज ओबीसीत आहे. कुणबी नावाने ऑलरेडीच आहे. लेवा पाटील आहे, कुणबी आहे, कुठे कुणबी आहे. म्हणजे आमचा दावा आहे की आमच्या महाराष्ट्र किंवा मनोज सुद्धा म्हणतो 3.5 कोटी तर ऑलरेडी ओबीसीतच आहे. ते 3.5 कोटी म्हणजे कोणते, जे ज्यांच्या नोंदी ऑलरेडी मराठवाडा सोडून महाराष्ट्राच्या नोंदी कुंभी आहे म्हणून त्या आले. त्यात काही नवीन सापडले असेल तर आपण त्याचं स्वागत करू. मग हे कुंभी जे सापडले 55 लाख हे काय मराठ्याच्याच आहे का, ह्या बाकीच्या समाजाच्या पण नोंदी आहे. आमच्याकडे ज्या 35,000 सापडल्या मराठवाड्यात, ह्या का मराठ्यांच्याच का, यात बारकाईने अभ्यास केला तर बाकीच्या जातीच्या सुद्धा नोंदी आहेत. म्हणजे अगदी ब्राह्मणांच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत, माझी त्यात तशीच नोंदी. अजून 10 उदाहरणं सांगता येतील की ब्राह्मण, माळी, अजून मारवाडी या जाती सुद्धा कुणबीच्या नोंदीच्या म्हणून सापडलेल्या आहेत.
आता तुम्ही म्हणता शेकड्यात असतील या फक्त, एवढंच ठीक आहे, फरक पण आहे. कमी जास्त पण सापडलंय. हा. बारकाईने विचार केला तर ही चांगली गोष्ट आहे, पण विषय मराठ्यांचा, मराठा आरक्षणाचा विषय आहे. मग आता आम्ही बोलायला काय झालो, किशोर चव्हाण का बरं बोलतो, मनोज दादाच्या सुरुवातीपासून आज विषय, मनोज दादा काही लोकांचा, समाजाच्या काही कार्यकर्त्यांचा किंवा मी भक्तांचाच उल्लेख करेल की विचार करून आपण बोला. आमची रात्रंदिवस तीच तळमळ आहे. मराठवाड्याचा हा विषय सुटायला आला होता आमचा. शासन पॉझिटिव्ह होतं. मग ते नेमकं अडलंय कुठे, काय, कशामुळे हुकलं ते? तर आडलं हे इथे की मनोज दादाचं उपोषण सोडायला ज्या वेळेस न्यायमूर्ती गायकवाड समिती आली होती, त्यावेळेस मराठवाड्यातील सर्व मराठ्यांचा विषय सुटायला आला होता. का सुटायला आला होता? शिंदे कमिटीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे गेलेला होता. शासन आपल्याबद्दल पॉझिटिव्ह होतं. मराठ्यांचा सर्व प्रश्न सुटायला त्या दिवशी आला होता निर्णय. आणि तसे संकेत आम्हालाही मिळतात आणि माझा दावा आहे की मनोज पडण पण आले होते. आणि समजा आले नसतील, पण जे त्यांचं शिष्टमंडळ होतं, कुणाचं, मनोज दादाचं विश्वासाचं शिष्टमंडळ होतं एक, त्या शिष्टमंडळावर मनोज दादांनी सांगितलं हे येत आहेत, आता सोडायचं कसं, तुमचे काही आम्हाला मार्गदर्शन करा. ते सर्व शिष्टमंडळ बसलं, 4-5 जण होते ते, आणि त्यांनी त्यांना सांगितलं की मराठवाड्याचा विषय आपला कायदेशीर सुटू शकतो. आणि एवढी परिस्थिती आली असताना मनोज दादांनी मराठवाड्याचा प्रश्न न सोडवता महाराष्ट्राचा करून टाकला. अरे हा. महाराष्ट्राचा कसा झाला? महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना कुंभी जातीचं प्रमाणपत्र द्या, ह्या गोष्टीवर मनोज दादा अडून बसले. उपोषण तर सुटून घेतलं. मराठवाड्याचा प्रश्न दुर्लक्षित झाला आणि महाराष्ट्राचा झाला. आणि आज आमचे मराठे आम्ही मुंबईला जाण्याच्या मार्गावर निघालेलो होतो. ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पण आजच्या तुमच्या मुलाखतीतून मी हे सांगतो की शासन पॉझिटिव्ह आहे, प्रशासन पॉझिटिव्ह आहे. आंदोलनकर्ते जे आहेत मनोज दादा यांनी आजही अडून बसले. मी त्यांना समाजातर्फे विनंती करतो, लहान आहे, सगळे मार्गदर्शन आम्ही केलेलं आहे, विषय आम्ही दिलेला आहे मान्य, तुम्ही फक्त अडून बसा. आजही तुमचं जे काही तुमचं शिष्टमंडळ पाठवा. किशोर चव्हाणला अजिबात पाठवू नका. तुमचे जे शिष्टमंडळ त्यांना पाठवा, शासनाकडे पाठवा, कारण 20 तारीख लांब आहे ना. चर्चा करा. तुम्ही डायरेक्ट मुंबईला जायचं तर आपण जाणारच आहोत, पण तुम्ही शासनाला काहीतरी वेळ द्या. मराठवाड्याचा विषय हे शिष्टमंडळ येतं, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आंदोलनाचे टप्पे पाडावे लागेल तुम्हाला. टप्पे न पाडता तुम्ही तिथं गेले तर आपल्याला जो काही त्रास व्हायचा तो त्रास सहन करायला तयारच आहे आपण. पण आमचं दुःख काय आजचं तुमच्या माध्यमातून समाजापुढे किंवा शासनाचंही दुःख आहे. मराठवाड्यात मराठा समाजाच्या मुलांच्या आत्महत्या फार झालेल्या आहे. आमच्या पहिल्या आंदोलनात 42 बांधव गेलेले आहे. ह्या आंदोलनात आमचे 42च्या वर मुलं आमचे गेलेले आहेत. आणि आम्हाला दुःख काय होतं मांडताना की ह्या काही एक पालकांनी सुद्धा आत्महत्या केली, देशमुख नावाच्या मुलं करतात. आमच्या 2 मराठा मुलींनी आत्महत्या केलेल्या आहे. आणि हे असंच चाललं आणि 20 तारखेपर्यंत चाललं, मुंबईकडे गेलं आणि हे जे आत्महत्याचं प्रमाण वाढलं तर काय असे आंदोलन करून आम्हाला काय एक भीती वाटते. मला एक भीती अशी वाटते की आपण ह्याला आरपारची लढाई असं म्हणत असतो. आर नाही तर पार या वाक्यामध्ये आर असेल तर ठीक आहे, पार झालं तर काय? हे पार झालं त्या लोकांची अवस्था काय होणार आहे ज्यांच्या या सगळ्या स्थितीमध्ये आपण जरा नाही होत आहे, अनुकूल नाही होत आहे, आपल्याला पाहिजे तसं नाही होत आहे असं लक्षात आल्यावर त्या लोकांची अवस्था काय होणार आहे? ती आंदोलनं कशी असतील, त्याचे परिणाम कसे असतील? त्या आंदोलनाचा विनाश मनोज दादांनी करायलाच पाहिजे. म्हणजे त्यांनी केलेला नाहीये, केलेला असेल नसेल मला माहित नाहीये, पण कमीत कमी आजही तुम्ही तुमच्या बाजूच्या मी समाजाचं म्हणत नाही, समाज फार मोठा आहे, तुम्ही समाजाबरोबर चर्चा करू नका. तुमच्या विश्वासाचे असेल लोक जे कोणी तुमच्या विश्वासात ते घ्या, अजून काही सूचना मांडा आणि ह्या तारखेपर्यंत शासनातील समन्वय साधा ना तुम्ही. तुम्हाला जाता येत नसेल तर शिष्टमंडळ पाठवा किंवा तुमच्यात आज एवढी ताकद निर्माण झालेली आहे, समाजाचा विश्वास तुमच्यावर झालेला आहे, शासनाला पुन्हा बोलवा, त्यांच्याशी चर्चा करा. यायला पाहिजे शासन आणि आलेलं आहे त्यांच्यापर्यंत, आलेलं आहे तुमच्यापर्यंत सगळे किमान दर दिवसाआड तरी एक मंत्री भेटतातच त्यांना. तुमची तब्येतीची काळजी घ्यायला तर शासन तुमच्या दरबारीच आहेच समजा. तर आजही बोलवलं तुम्ही तर पहिला टपाने मनोज दादा तुम्ही आज मी जाहीर तुम्हाला सांगतोय, महाराष्ट्रातील मराठ्यांना, मराठा समाजाचा मराठवाड्यातील प्रश्न सुटत असेल तर विरोध नाही. तुम्ही तुमच्या मनाचं दडपण दूर करा
असं नका समजू की तुमच्या मनावर दडपण असेल की महाराष्ट्रातील मराठे आहेत त्यांचा विषय सोडून मी मराठवाड्याचा काय, अजिबात घाबरायचं काम नाही आहे. मराठा समाज हा मराठवाड्याच्या आरक्षणाच्या पाठीशी आहे. त्यांना सगळ्यांचं म्हणणं आहे, माझ्याला काय अनेक फोन मला आलेले आहेत की पहिले मराठवाड्याचं सोडा, मराठवाड्याचं दुःख फार आहे, गरिबी फार आहे, शिक्षणाचं प्रमाण आहे, आत्महत्याचं प्रमाण जास्त वाढलं, हे सगळे म्हणून महाराष्ट्राचं दडपण मनोजनी घेऊ नये आणि जाहीर सांगा की आता आम्हाला मराठवाड्याचा पहिला टप्पा महाराष्ट्र सरकारने पूर्ण करावा. नाही केलं तर आम्ही आहेच ना सोबत तुमच्या, पण तुम्ही तुमची जबाबदारी, शासनाची जबाबदारी तुमच्या डोक्यावर नका घेऊ आणि ओपन पत्ते खेळा तुम्ही, ओपन विषय ठेवा. महाराष्ट्राचा विषय झाल्यामुळेच ओबीसी अस्वस्थ झालाय का? कारण एकूणच संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणे हे राजकीय दृष्ट्या गैरसोयीचं वाटतंय त्यांना. नाही, त्यांचा OBC रास्त प्रश्न आहे ना. हे बघा, ज्यावेळेस आपण सामाजिक आहे, आपण काही राजकीय लोक नाहीत, राजकारण आमच्या सारख्यांना मनोजलाही करायचं नाहीये. त्या लहान बांधवाची, आमच्या ओबीसी लहान बांधवाची फार रास्त अपेक्षा आहे. सर्वच मराठे ओबीसीत आले तर मग त्यांचं काय अस्तित्व राहील? हे मुळात राजकीय आरक्षणात फक्त. हा, बरं, ते शिक्षण नोकरी जाऊ द्या, त्या जे सवलती त्या मराठ्यांना पण राजकीय आरक्षण मिळालं तर आपल्याला जे काही मिळतंय ते दूर होऊन जाईल, त्यांची रास्त अपेक्षा आहे. आम्ही त्या भावनेची सहमत आहोत. पण एक लक्षात घ्या की मराठवाड्याचा प्रश्न आला असेल तर राजकीय समजा हे जे अधिकार द्यायचे असेल तर त्या ओबीसी लहान बांधवांची भूमिका अजिबात विरोधाची नाहीये. पण फक्त मराठवाडा असेल तर नाहीये. बिलकुल नाहीये. तुम्ही व्यापक कॅनव्हास केलाय, एकदा महाराष्ट्र म्हणलात की सगळंच संपलं. काय आणि मनोज दादांनी हे लक्षात घ्या ना, तुम्ही महाराष्ट्रातील मराठ्यांना म्हणतात, महाराष्ट्रातील तुम्ही मराठ्यांना ओबीसी करणार म्हणतो, मराठे कोण राहील बाबा? हाही बारकाने विचार करा. समजा झालंच उद्या तर मग मराठा तर एक पण राहणार नाही, सगळे ओबीसी होतील. तुम्ही तुमच्या भाषेतून सांगणार जे घेतलं नाही तो मराठा राहील, हा भाग वेगळा होईल ना तिथे. पण आज जे तुमच्या हातात प्रश्न आहे, तुम्ही चांगले लोक आहात, तुमचं नेतृत्व मराठा समाजाने स्वीकारलेलं आहे, ते बाधित राहावं आणि येणाऱ्या भविष्या काळातही मनोज दादा आमचा सुरक्षित राहावा. आजचं जेवढं प्रेम आहे तेवढंच प्रेम मनोजला भेटावं म्हणून मी तळमळीने बोलत आहे. अजून एक प्रश्न खूप महत्वाचा आहे की अशी कोणी बाजू मांडली, तुम्ही बोललात काय किंवा मराठा नेता बोलला काय, मराठेतर बोलला काय, एखादा पत्रकार बोलला काय, युट्यूबर बोलला काय, की त्याच्या अंगावर मराठा द्रोही म्हणून येण्याची किंवा चळवळीचा मारक म्हणून येण्याची एक नवी पद्धत रूढ झाली आहे. त्यामुळं अशा वेळी आपण चळवळीला मार्गदर्शन करू शकणाऱ्या किंवा चांगली बाजू मांडणाऱ्या लोकांच्या विचारांना येणंच बंद करतोय असं नाही का वाटत? आणि त्यामुळं समाजामध्ये एक मोठी भयाचं वातावरण तयार होऊन एक पडदा तयार होतोय का जाड असा? नाही, सध्या तो झालेला आहे, कारण समाजाचं दडपण हे सगळ्याहून आलेलं आहे, पण आमच्यावर नाही आलेलं आहे. कारण आमचं हे 30 वर्ष आयुष्य याच्यात गेले. रात्रंदिवस आम्ही मराठा आरक्षणात आणि वेरूळच्या शहाजीराजे स्मारकात, दोनच विषय आमच्याकडे आहे. आमच्या कामावर विश्वास आहे म्हणून मी यापूर्वी बोललो अशा पद्धतीने. महाराष्ट्रातून जे काही फोन आले ते मला चांगलेच फोन आले. मला सर्व चळवळीचे लोक ओळखतात ना, रात्रंदिवस ओळखतात, मनोजच्या आजूबाजूचे लोक ओळखतात. कारण 30 वर्ष याच्यात घातले. सर्व संघटना, समाज बांधवांनी पाहिलेले, राज्यकर्त्यांनी पाहिलेले आणि हे ओबीसी बांधवांनी पाहिलेलं आहे की आमची चळवळ काय म्हणून. त्यामुळं मी जी भूमिका मांडली, मला असं कुठेही जाणवलं नाही की मी विरोधात असं काय मनोजच्या बोललो म्हणून मला एखादाही फोन आला, अजिबात नाही. समाजाच्या हिताचं आपल्याला बोलावंच लागेल आणि पत्रकार म्हणून तुम्हालाही बोलावं लागेल आणि समाजाच्या इतर जे आमच्या मराठा संघटनेला आज आवाहन करतो आम्ही आज तुमच्या माध्यमातून, तुम्हालाही बोलावं लागणार आहे की बाय सत्य काय चाललंय, मराठवाड्याचा पहिला विषय घ्यायचा का नाही घ्यायचा असेल तर आपण चालायचं का नाही चालायचं, हे तुम्हालाही बोलावं लागेल ना. आपल्याला हे म्हणजे मनोज दादाच्या आंदोलनाच्या विरोधात आपण नाहीये, मनोज दादा बरोबरच आहे, भविष्याचाही मनोज दादाचा आपल्याला विचार करणंच आहे आणि समाजाच्या पदरात आपल्याला काही पाडणं गरजेचं आहे. आज मराठा संघटनांनी, क्रांती मोर्चाच्या समन्वयकाने आपल्या भूमिका बंद केल्या असेल तर तुमचं समर्थन होईल, कारण येणारा काळ वेगळा झाला, आंदोलनातून वेगळी दिशा निर्माण झाली आणि त्याचे पडतात वेगळे झाले आणि मराठा समाजाच्या हातात काही नाही पडलं, त्या पापाचा धनी आम्ही व्हायला तयार नाही. म्हणून मी हायकोर्टात पण आहे, कायदेशीर लढाई पण मी लढतोय साहेब. की मनोजनी मुद्दा सोडला असेल म्हणून मी मुद्दा सोडला, अजिबात नाही. मी हायकोर्टात आहे, माझी बोर्डावर तारीख आहे. पण कोर्टाचं कसं असतं, आज तारीख उद्या तारीख तो भाग आहे. पण आम्ही समाजाला वाऱ्यावर सोडलेलं नाही. पण आज मला काय म्हणायचं, सरकार पॉझिटिव्ह आहे ना, मग सरकार पॉझिटिव्ह तर तुम्ही पॉझिटिव्ह हो ना. मग यात एक गोष्ट होते का, शेवटचा प्रश्न आहे.
या आंदोलनाला काही राजकीय रंग येतोय का? म्हणजे मी पुरस्कृत असं म्हणणार नाही, हा हा म्हणजे तसा आरोप करूही नये, पुरस्कृत असतं वगैरे असं काही. जेव्हा एवढा समाज एकसंध होत असतो तेव्हा तो पुरस्कृत नसतो. पण राजकीय रंग येतोय का? असं वाटतंय का की राजकारण्यांशी जवळीकता येतेय, काही जणांच्या सांगण्यावरून हे होतंय, असं असं तुम्हाला वाटतंय? ते आम्हाला अजिबात वाटत नाही, कारण मनोज दादांना आम्ही जवळून पाहिलेलं, फार अनेक वर्षापासून पाहिले. जसा होता तसाच आहे, जे काही होतं ते गमवून बसलेलं आहे. आणि आंदोलन करताना आंदोलनकर्त्याची एक भूमिका असते निस्वार्थपणे, आणि एवढे दिवस उपोषण करणे ही साधी गोष्ट नाही. त्या आत्मेतून तो माणूस प्रगल्भ आहे, म्हणून कोणत्या राजकीय पक्षाचा सपोर्ट घेऊन ते करत असतील असं अजिबात मला तरी जाणवलं गांभीर्य राहतंय जरांगेंच्या बोलण्याकडून? नाही. एक बोलण्यात सजेशन म्हणून द्यायचं हा, आपल्याला, नाही, म्हणजे नाही, आरोप नाहीये हा. नाही, नाही. म्हणजे मी प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो की मी आरोप अजिबात करत नाहीये. गांभीर्य राहतोय का या अर्थाने विचारतोय की राजकीय नेत्यांच्यावरती केली गेलेली टीका, किंवा एखादं असं हास्यास्पद केलं गेलेलं विधान, एखादी अशक्यप्राय मागणी रेटून धरण्याचा प्रकार, म्हणजे आईचं सर्टिफिकेट आहे तर पोराला देऊन टाका, ही कम्प्लिटली जी सुप्रीम कोर्टातही नाकारल्या गेलेली आहे, अशा गोष्टीची मागणी करणं, किंवा हिंदीमध्ये बोलताना चुकीचं बोलणं, किंवा राजकीय नेत्यांच्यावरती टीका करणं, व्यक्तिगत टीका करणं, मग देवेंद्र फडणवीसांच्यावरती असो, अजित पवारांच्यावरती असो, किंवा छगन भुजबळ यांच्यावरती असो, हे जरा थोडंसं याचं गांभीर्य, प्रगल्भता घालवतंय का या आंदोलनाची? ते प्रगल्भता म्हणजे कसं आहे, मनोज हा ग्रामीण भागाचा आहे. आम्ही जसे शहरी भागात वाढलेलो आहे, राहिलेलो आहे, तर मनोजचा हा ग्रामीण भागाचा आहे, एकदम ग्रामीण भागाचा शेतकऱ्याचा मुलगा आहे. म्हणून त्याच्यातल्या ह्या गोष्टी येत असतील, आपण मान्य करूया. पण बाकीच्या गोष्टी आपण त्यांच्यावर आम्ही बाकीच्या गोष्टी लादू शकत नाही. पण प्रगल्भता कशात यायला पाहिजे, विषयात तरी यायला पाहिजे. मागण्या बदलू नका ना. कमीत कमी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या बदलायचं कारणच नाही ना. नाही तर तुम्ही विचार करा, नाही भेटलं तर काय होईल, स्वतः विचार. मनोज दादांनी पण विचार करायला पाहिजे ना. मराठवाड्याची सुटत होती, सुटली नाही, काय हरकत नाही. आजही तुम्ही बसू शकतात ना, शासनाला सांगू शकतात आम्हाला तुम्हाला चर्चा करायची, 2-3 मंत्री पाठवा, चर्चा करू. आणि त्या मंत्र्याला किंवा शासनाला आपल्या मराठवाड्याचे आरक्षण न सोडू देतो त्यांचा भाग आहे ना. पण तुम्ही बोलवा ना. मी मागही बोलल्यानंतर आज मला माझ्यासारख्याला मनोज दादाची बोलायचं तर मीडियाच्या माध्यमातून मी संवाद करतोय. का संवाद करतोय की माझा ह्या 20 तारखेपर्यंत पुन्हा संवाद होईल आणि मराठवाड्याचा प्रश्न सुटेल, याच्यासाठी मी मीडियाच्या प्रयत्न करतोय संवादाचा. आणि अपेक्षा आहे मनोज दादाचं प्रगल्भ इथं तरी होतील आणि बोलवतील, चर्चा करतील आणि समाजाचं हित होईल. मीडियाच्या माध्यमातून चालू असलेला तुमचा संवाद प्रत्यक्षात व्हावा, 20 तारखेपर्यंत या आंदोलनाला खरोखरच एक चांगली दिशा मिळावी, आणि आंदोलन होण्यापेक्षा आंदोलनाच्या आधीच हा प्रश्न निकाली लागावा, एवढी अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो. आणि खूप खूप आभार, आपण आलात आणि जसे बोललात, अगदी मोकळेपणाने बोललात, त्याबद्दल आपले मनस्वी आभार चव्हाण साहेब. आपले आभार, धन्यवाद.